नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी परीक्षा आहे ती आज दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण झालेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर त्याची प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत. तर आता आपण हे जी संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे इथे आपण इथे बघणार आहोत आणि त्याचे उत्तरे काय काय असणार आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. म्हणजेच येणारी जे काही बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी काही परीक्षा होणार आहेत 22 फेब्रुवारी रोजी, त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते तुम्हाला कळून जाईल आणि ज्यांनी आजचा हा पेपर दिला आहे त्यांना त्यांची उत्तरे सुद्धा कळून जाईल बरोबर आहे किंवा नाही. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आजच संध्याकाळपर्यंतच्या याची आन्सर की जे ऑफिशियल आन्सर कीसुद्धा जाहीर होणार आहेत. तर त्यांच्या आन्सर कीमध्ये जर काही ऑब्जेक्शन असेल तर त्याची माहितीसुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे जे काही प्रश्न बघणार आहोत येथे सर्व जीकेचे जेवढे काही प्रश्न असतील या प्रश्नपत्रिकेतील ते सर्व आपण इथे बघणार आहोत आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत आपण हे पुढील व्हिडिओमध्ये बघणार. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, पहिला प्रश्न आहे आजच्या प्रश्नपत्रिकेतील. बघा, हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण हे कोणत्या नदीवर आहे? हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, पूर्णा नदी. तर पूर्णा नदीवरच सिद्धेश्वर धरण आहेत विद्यार्थी मित्रांनो. एलदरी सिद्धेश्वर धरण म्हणून सुद्धा या धरणाला ओळखलं जाते. याच धरणाला एलदरी धरण म्हणून सुद्धा ओळखलं जाते. आपण एक प्रश्नपत्रिका बघितली होती विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये हा प्रश्न घेतलेला होता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात वाधवन बंदर उभारले जात आहे? बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाधवन नावाचे बंदर जे आहे ते उभारले जात आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच पालघर जिल्हा. तर पालघर जिल्ह्यामध्येच वाधवन बंदर जे विद्यार्थी मित्रांनो ते उभारले जात आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. तर हा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार. तर बघा, प्रश्न क्रमांक 4, भारतातील प्रमुख शहरांमध्ये अचानक वाढलेला जो काही PM 2.5 म्हणजे PM 2.5 कणाच्या पातळीच्या संदर्भात बातम्यांमध्ये असलेला जो काही AQI आहे तो काय आहे? म्हणजेच AQI याचं काय पूर्णरूप काय किंवा फुल फॉर्म काय याचंवाला? तर बघा, याचं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, एअर क्वालिटी इंडेक्स. तर बघा, AQI हा एक एअर क्वालिटी इंडेक्स असतो जो की आपल्या हवेतील जे काही प्रदूषक आहेत त्याची काय गुणवत्ता दर्शवतो किंवा आपल्या हवेची गुणवत्ता दर्शवण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्सचा वापर केला जातो, ज्यामध्ये PM 2.5 कण जे आहेत याची पातळी किती आहे हे दर्शवतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, हिंगोली जिल्ह्यात एकूण किती पोलीस ठाणे आहेत? बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती पोलीस ठाणे आहेत? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच 13. तर बघा, आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, 13. तर हिंगोली जिल्ह्यात एकूण 13 पोलीस ठाणे आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी लागू झाला? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी लागू झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपण 2 दिवसाआधीच एक प्रश्नपत्रिका बघितली होती. त्यामध्येच मी सांगितलं होतं की पोलीस पाटलाची जी नेमणूक आहे ते महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या अंतर्गत केली जाते. तर हा प्रश्न जशाच इथं उतरला आहे, म्हणून बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, 1967. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8 बघू आपण आता. 2026मध्ये 56वी जागतिक आर्थिक मंच बैठक दाओस नावाच्या शहरात आयोजित करण्यात आली होती. तर हे दाओस नावाचं शहर हे कोण्या देशात आहे? तर दाओस हे शहर कोणत्या देशात आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वित्झर्लंड. तर दाओस नावाचं जे शहर आहे ते स्वित्झर्लंडमध्ये आहेत, जेथे 56वी जागतिक आर्थिक मंचची जी बैठक आहे ते आयोजित झालेली होती. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 11, पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीत त्याचे कामकाज कोण पाहतो? पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीत म्हणजेच तो जर गैरहजर असेल तर त्याच्या गैरहजेरीत त्याचे काम कोण पाहत असतो? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी,
म्हणजेच शेजारच्या गावचे जे पोलीस पाटील असतात ते जे आहेत तेच पोलीस पाटील जर अनुपस्थित असेल म्हणजेच गैरहजर असेल तर त्याचं कामकाज पाहतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण हे एकूण किती आहे? बघा हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण हे एकूण किती आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच 162. 162. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. भारत नेट प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? भारत नेट प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ग्रामीण घरांना मोफत इंटरनेट प्रदान करणे, महानगरांमध्ये उपग्रह आधारित संप्रेषण स्थापित करणे, ग्रामीण भारतात रेल्वे मार्ग टाकणे व सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच सर्व ज्या काही ग्रामपंचायत आहेत त्यांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीने जोडणे हेच भारत नेट प्रकल्पाचं काय तर विद्यार्थी मित्रांनो मुख्य उद्दिष्ट आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 हा बुद्धिमत्तेवर आधारित आहेत गणितावर आधारित आहेत. आपण प्रश्न क्रमांक 17 बघू. राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? म्हणजेच राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच नॅशनल AI रिसर्च सेंटर स्थापित करणारे भारतातील पहिले राज्य हे कोणते ठरले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच गुजरात या राज्यामध्ये राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापित करण्यात येणार आहेत आणि हेच भारतातील असं पहिलं राज्य आहे जे की राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन स्थापित करणारे पहिलं राज्य. याचे जे उद्घाटन विद्यार्थी मित्रांनो ते भूपेंद्र जो बघेल आहेत गुजरात राज्याचा मुख्यमंत्री यांनी केलं होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. नुकताच भारताने युरोपियन युनियनसोबत एक व्यापार करार केला आहे. खालीलपैकी कोणते देश हे युरोपियन युनियनचा भाग नाही? नुकताच भारताने युरोपियन युनियनसोबत एक व्यापार करार केला आहे. खालीलपैकी कोणते देश हे युरोपियन युनियनचा भाग नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड हा जो देश आहे युरोपियन युनियन संघामध्ये येत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि युरोपियन युनियनमध्ये एकूण 27 कंट्री आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि याचं उत्तर हे ऑप्शन डी असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आणि 20 हे चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्तेवर आधारित आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. 26 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या कर्तव्य पथावरील भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या चित्ररथकाला प्रथम क्रमांक मिळाला. हा चित्ररथ कशाशी संबंधित होता? 26 जानेवारी 2026 रोजी पार पडलेला जे काही कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिन आहेत या दिनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथकाला पहिला क्रमांक मिळालेला आहे. हा कशाच्या संबंधित होता? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच महाराष्ट्राचा राज्याचा जो काही गणेश उत्सव आहे महाराष्ट्र राज्याचा जो गणेश उत्सव आहे या गणेश उत्सवाच्या रथाला जे आहेत विद्यार्थी मित्रांनो काय तर पहिला क्रमांक भेटलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. राज्यसभेमध्ये महाराष्ट्र राज्यातून किती सदस्य निवडले जातात? राज्यसभेवर महाराष्ट्र राज्यातून किती सदस्य निवडले जातात? म्हणजेच राज्यसभेत महाराष्ट्र राज्याला किती जागा आहेत? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 19. महाराष्ट्र राज्याला राज्यसभेमध्ये एकूण 19 जागा आहेत. त्यानंतर विधानसभेमध्ये एकूण 288 जागा. तर महाराष्ट्र हा जो विद्यार्थी मित्रांनो याचा दुसरा क्रमांक लागतो राज्यसभेतील एकूण सीटांमध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार कुमारी गंगा कदम यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यात कोणत्या गावात झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच फुटाणा गाव. तर भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील फुटाणा या गावामध्ये झालेला आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी असणार आहे. त्यानंतर बघा बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार
मुलांचे वय हे किती वर्षापेक्षा कमी आणि मुलींचे वय किती वर्षापेक्षा कमी असल्यास तो बालविवाह ठरू शकतो? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 21 आणि 18. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कलम 6 नुसार पोलीस पाटलाचे मुख्य कर्तव्य काय आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कामात मदत करणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणती नदी हे पूर्णपणे महाराष्ट्र राज्यातच वाहते? खालीलपैकी कोणती नदी ही पूर्णपणे महाराष्ट्र राज्यातच वाहते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच वारणा. तर वारणा नदी जे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे महाराष्ट्र राज्यातच वाहते, कारण याचा उगमसुद्धा महाराष्ट्र राज्यातच होतो सह्याद्री पर्वताच्या जवळ, आणि ही नदी कृष्णा नदीला सांगली जिल्ह्यामध्ये जाऊन जे ते मिळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचे असतात? पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास असतात? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी उपविभागीय अधिकारी. उपविभागीय अधिकारी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31. मियावाकी पद्धत ही कशाच्या संबंधित आहे? मियावाकी पद्धत ही कशाच्या संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी घनदाट वनीकरणाची पद्धत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मियावाकी पद्धत ही एक जापानी पद्धत आहे, जे की एक घनदाट वनीकरण करण्याची पद्धत आहे. अत्यंत कमी जागेत म्हणजेच कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावून घनदाट जंगल निर्माण करण्याची एक प्रकारची काही पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो मियावाकी पद्धत, ज्यामध्ये काय तर जंगलांचं पुनर्वसन करण्याची ही एक प्रकारची काय तर पद्धत आहेत, म्हणजे जंगले वाढवण्याची ही एक प्रकारची पद्धत आहे, जी की घनदाट वनीकरणाची एक पद्धत आहे आणि ही पद्धत हे जापनीज पद्धत आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन सी असणार आहेत. त्यानंतर बघा 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच विश्वास पाटील. तर 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे विश्वास पाटील हे आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी हे असणार आहेत. त्यानंतर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए आशिया खंड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमची रचना ही कोणी केली? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच बंकिमचंद्र चटर्जी. तर याचं बरोबर उत्तर हे बंकिमचंद्र चटर्जी हे असणार आहेत. तर भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम याची रचना बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली, जे की त्यांचा एक आनंद नावाचा एक काय तर ग्रंथ आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी या गीताची काय तर या गीताचा उल्लेख केलेला आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर हे बंकिमचंद्र चटर्जी असणार आहेत. त्यानंतर बघा महाविस्तार AI मोबाईल ॲप हे खालीलपैकी कोणत्या घटकाला सेवा प्रदान करते? महाविस्तार AI मोबाईल ॲप ही खालीलपैकी कोणत्या घटकाला सेवा प्रदान करते? तर बघा याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए असणार आहेत शेतकरी. तर महाविस्तार AI ॲपद्वारे शेतकऱ्यांना जे आहेत ते काय तर सेवा पुरवली जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36. GDP म्हणजे काय? तर बघा GDPचा फुल फॉर्म येथे विचारण्यात आलेला आहे, म्हणजेच याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच काय असते बघा विद्यार्थी मित्रांनो एका वर्षामध्ये सर्व ज्या काही अंतिम ज्या काही वस्तू आहेत, ज्या वस्तूचा उपयोग जे की लोक किंवा जे ग्राहक असतात त्याच्या स्वतःच्या उपयोगासाठी करतात, अशा प्रकारच्या सर्व वस्तूंचे जे काही उत्पादन आहे, जे की भारतात आणि भारताच्या बाहेर होते आणि ते भारतातील व्यक्ती उपयोग करतात, अशाला
अशा सर्व वेळेच्या बेरजेला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो. त्यानंतर बघा GDPच्या नंतर एक NDP नावाचा एक घटकसुद्धा आहे, ज्याला आपण नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो. तर बघा हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर GDPमधून आपण मूल्यवर्धित म्हणजेच डेप्रिशिएशन वजा करून जे आहे काय तर NDP कॅल्क्युलेट करत असतो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38, चांदीची रासायनिक संज्ञा काय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 37वा प्रश्न आपण बघितला नाही, कारण हा गणित आणि बुद्धिमत्तेवर आधारित आहेत. याचे प्रश्न आपण पुढील भागामध्ये बघू. तर बघा प्रश्न क्रमांक 38, चांदीची रासायनिक संज्ञा म्हणजेच चांदीचं रासायनिक जो काही टॅग आहे किंवा जे चिन्ह आहे ते काय आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक D AG. ऑप्शन क्रमांक D AG हे चांदीची रासायनिक काय संज्ञा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, हिंगोली जिल्ह्यात पांगरा शिंदे गावात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहे. तर भूकंपाच्या कोणत्या उपकरणाद्वारे ते भूकंपाचे धक्के जे आहेत ते मोजले जात असतात. तर बघा याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक B असणार, म्हणजेच सिस्मोमीटर. त्यानंतर बघा पोलीस पाटलाची जी भूमिका आहे ती खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची असते. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक C म्हणजेच प्रशासकीय आणि सहाय्यक स्वरूपाची, किंवा त्यालाच आपण प्रशासकीय सहाय्यकसुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42, महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद यांची एकूण सदस्य संख्या किती आहे. महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद यांची एकूण सदस्य संख्या किती आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर बघा 288 इतक्या विधानसभा काय सदस्याच्या संख्या आहेत आणि एकूण 48 बघा एकूण 48 विधान परिषद सदस्य संख्या आहे. म्हणून 288 प्लस 248, तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक B हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच 366 इतकं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46, तर प्रश्न क्रमांक 46 बघा 24 जानेवारी 2026ला हिंद दी चादर 350वी शाहिदी समागम शताब्दी नांदेड तख्त सचखंड श्री हुजूर साहिबला कोणाचे बलिदानाचे स्मरण होती. म्हणजेच हे जे 350वी जी जयंती आहे शाहिदी समागम शताब्दी, तर ही कोणाच्या बलिदानाच्या स्मरणार्थ जे आहे ते साजरी केली जाते. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक B म्हणजेच गुरु तेग बहादूर जी यांची जे 350वी जी जयंती आहे यांच्या जयंतीनिमित्त 26 जानेवारी 2026 रोजी जे आहेत ते की शाहिदी समागम शताब्दी साजरी करण्यात आली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47, निपाह विषाणू हा नैसर्गिक वाहक कोणता आहे. म्हणजेच निपाह व्हायरसचा नैसर्गिक वाहक कोण आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C म्हणजेच वटवाघूळ जे आहे ते निपाह व्हायरस जे आहे ते पसरवण्याचं काय तर काम करते. म्हणजेच वटवाघळामुळे जो निपाह व्हायरस जो आहे तो मानवी शरीरामध्ये काय तर पसरतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक B वसंतदादा पाटील हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत, जे की 1963 ते 1975 या काळापर्यंत जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले होते, जवळपास 11 ते 12 वर्षापर्यंत. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक B. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 52, पुढीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला नाही. तर बघा येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक D असणार आहेत. प्रतिभा अत्रे यांना जो आहे भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही, तर इतर 3 जणांना तो मिळालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53, पोलीस पाटील पदाचे स्वरूप खालीलपैकी कोणती असते. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक C
म्हणजेच मानधन तत्वावर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 54, पुढीलपैकी कोणते ॲप हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित नाही? तर बघा त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच झूम नावाची जी आहे ती ॲप AIवर आधारित नाही आहे. तर इतर 3 ॲप जे आहे जसे की जेमिनी हे गुगलशी संबंधित आहे, त्याच्या व्यतिरिक्त ChatGPT आणि परप्लेक्सिटी हे तीनही ॲप जे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. तर याच्यापैकी डी हे उत्तर असणार आहेत, हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 55, 2023चे राष्ट्रकुल खेळ म्हणजेच कॉमनवेल्थ गेम हे कोठे आयोजित केले जातील? तर बघा 2030चं जे की कॉमनवेल्थ गेम आहे याचं आयोजन भारतामध्ये होणार आहेत, जे की भारतातील गुजरात या राज्यामध्ये होणार आहेत आणि गुजरातमध्ये अहमदाबाद ह्या शहरामध्ये जे आहेत याचं जे आहे ते आयोजन होणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 56, ग्रामसभेचा अध्यक्ष हा कोण असतो? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58, पोलीस पाटलाने त्याच्या हद्दीत गुन्हा झाल्यास सर्वप्रथम काय कार्यवाही करावी? बघा ऑप्शन ए आहे घटनास्थळ सुरक्षित करणे आणि पोलिसांना कळविणे, ऑप्शन बी आरोपीला अटक करणे, ऑप्शन सी पंचनामा तयार करणे, ऑप्शन डी ग्रामसेवकाला कळविणे. तर बघा याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए घटनास्थळ सुरक्षित करणे व पोलिसांना लगेच कळवणे हे त्याचं प्रथम कार्य आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 59, हिंगोली जिल्ह्याची सीमा हे किती जिल्ह्यांना लागून आहे? हिंगोली जिल्ह्याची सीमा हे किती जिल्ह्यांना लागून आहे? तर प्रश्न क्रमांक 59 बघा हिंगोली जिल्ह्याची सीमा एकूण किती जिल्ह्यांना लागून आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 4 जिल्ह्यांना लागून आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 60, खालीलपैकी कोणता अधिकार हा संविधानानुसार मूलभूत अधिकार नाही? खालीलपैकी कोणता अधिकार हा संविधानानुसार मूलभूत अधिकारामध्ये येत नाही? तर बघा येथे ऑप्शन ए आहे प्राथमिक शिक्षणाचा अधिकार, ऑप्शन बी जीविताचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण, ऑप्शन सी माहितीचा अधिकार आणि ऑप्शन डी लिंगाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई. तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. माहितीचा अधिकार जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे संविधानानुसार मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 61 आहेत. लिगो हा प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात येणारा एक प्रकल्प आहे. तर लिगो काय आहे? तर बघा लिगोचं पूर्ण रूप म्हणजे फुल फॉर्म इथे विचारलं आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल व्हेव ऑब्झर्वेटरी. तर याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी हे असणार आहेत. तर बघा लिगो जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा एक प्रकल्प आहे जो की हिंगोली जिल्ह्यातील औंढा या तालुक्यामध्ये येणार आहेत. तर बघा येथे हा प्रकल्प येणार आहेत आणि हा जो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो याचा मुख्य उद्देश हा जे काही ग्रॅव्हिटेशनल जे काही व्हेव्ज आहेत आपल्या त्याच्यावर संशोधन करणे हे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 63, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर प्रश्न क्रमांक 63 बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए आचार्य देवव्रत. तर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे CP राधाकृष्णन होते, जे की आता उपराष्ट्रपती झालेले आहेत. तर आता आचार्य देवव्रत यांना जे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहेत, जे की गुजरात राज्याचे राज्यपालसुद्धा आहेत. तर म्हणून याचं उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच आचार्य देवव्रत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 65, गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच GBS हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? तर बघा याच्यामध्ये याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑटोइम्यून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 66, महाराष्ट्र राज्याची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली?
किंवा कोणत्या दिवशी झाली? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 67 आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला दरवर्षी किती रुपयापर्यंत आरोग्य संरक्षण दिले जाते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच 5,00,000 रुपयापर्यंत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 68 मुंबई उच्च न्यायालयाचे 2025मध्ये कोल्हापूरमध्ये नवीन सर्किट बेंच सुरू झालेली आहेत. तर बघा मुंबई उच्च न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयाची एकूण खंडपीठ किती आहे? तर बघा नवीन खंडपीठ जे कोल्हापूर येथे स्थापित करण्यात आलेले आहेत, तर या नवीन खंडपीठासह एकूण 4 खंडपीठे आहेत आणि आधी 3 खंडपीठ होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 69 संत नामदेव यांची जी समाधी आहे ही हिंगोली जिल्ह्यात कोठे आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी हे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 72 हिंगोली जिल्ह्यात वसमत हळदीला GI टॅग देण्यात आलेला आहे. GI म्हणजे काय आहे? तर बघा GI म्हणजे काय? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी जिओग्राफिकल इंडिकेशन. सॉरी, ऑप्शन ए आहे जिओग्राफिकल इंडिकेशन. याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए जिओग्राफिकल इंडिकेशन हे GIचं काय पूर्ण रूप आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 73 बघा प्रश्न क्रमांक 73चं जे बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते काय असणार आहे? तर बघा येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74 महाराष्ट्र शासनाचा शक्तिपीठ प्रकल्प काय आहे? तर बघा याच्यामध्ये याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच द्रुतगती महामार्ग हा शक्तिपीठ प्रकल्प आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 75 पुढीलपैकी असत्य वाक्य कोणती आहे? बघा पुढीलपैकी असत्य वाक्य कोणती आहे? चीनचे चलन हे येन आहे, दुबईचे चलन हे दिर्हम आहे, रशियाचे चलन हे रुबल आहे आणि थायलंडचे चलन हे बाट आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए असणार आहेत. चीनचे चलन येन आहे हे चुकीचं आहे. तर बघा चीनचे चलन हे येन नसून रेम्बेल नावाचं चलन आहेत. तर बघा याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय? तर ऑप्शन ए असणार. चीनचं चलन येन आहे हे चुकीचं विधान आहे. इतर 3 विधाने बरोबर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 76 खालीलपैकी कोणत्या पिकाची गुणवत्ता मोजण्यासाठी कर्क्युमिन हे रसायन वापरले जाते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच हळद. त्यानंतर बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आलेली आहे? भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य हे नमूद करण्यात आलेली आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य जे आहे ते नमूद करण्यात आलेले आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे आहेत ही 42वी जी घटना दुरुस्ती झालेली होती 1976 या वर्षी 42वी जी घटना दुरुस्ती झालेली होती. तर या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये टाकण्यात आली. सुरुवातीला मूलभूत कर्तव्ये नव्हती जेव्हा संविधान निर्माण करण्यात आलं तेव्हा. तर जेव्हा 1976 साली 42वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा एकूण 10 मूलभूत कर्तव्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो ते टाकण्यात आलेली होती. परंतु आताच्या घडीला सध्या एकूण 11 मूलभूत कर्तव्ये जे आहेत ते आपल्या संविधानामध्ये आहे आणि जे की 11वं मूलभूत कर्तव्य ज्या विद्यार्थी मित्रांनो ते 1986च्या घटना दुरुस्तीद्वारे काय तर टाकण्यात आलेलं होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 86च्या नाही तर 86व्या घटना दुरुस्तीद्वारे टाकण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 78 सर्वाधिक वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी राहिलेले अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद प्रथम कोणत्या वर्षी भूषविले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 2010 या वर्षी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 79 हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या गावाची निवड ही
लिगो इंडिया या महाप्रकल्पासाठी करण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लिगो इंडिया संबंधित एक प्रश्न आधीसुद्धा आलेला आहे, ज्यामध्ये त्याचा फुल फॉर्म आपल्याला विचारण्यात आलेला होता. तर हे जो लिगो इंडिया प्रकल्प आहे हा कोणत्या गावात सुरू करण्यात आलेला आहे हिंगोली जिल्ह्यातील? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच अंजनवाडा तांडा. तर बघा अंजनवाडा तांडा आणि हे जे आहेत याच्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो, जे की औंढा नावाच्या तालुक्यातील हे गाव आहे, तर इथे हा प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एकूण जेवढे काही सामान्य ज्ञान म्हणजे जी केचे जे प्रश्न आहेत ते बघितले आहेत. आपण याच्या पुढे आपण जे काही गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याची जे काही ऑफिशियल आन्सर की विद्यार्थी मित्रांनो हे आज येऊन जाईल. त्याची माहिती तुम्हाला मी कळवून देईल. तर तुम्ही तुमचे जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते मॅच करण्याचा प्रयत्न करा. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.